कालिंदी हस. कालिंदी हस. दुखताय ना कालिंदी हस. अजून तुला हसो. काय बोलतेस तू? काय करतेस तू? हे तुम्हाला कळत नाहीये का? काय? आजपर्यंत छोट्या छोट्या चुका करत होती, आता काय केलंय? पाप केलं. काही पाप केलं नाहीये. अगं एका जन्माला न आलेल्या बाळाचा जीव घेतलायस तू. जीव मी काय नाही केलं. एका आईला बाळापासून दूर केलायस तू. त्या आईचा तळतळाट लागेल का तुला? तळतळाट तुला कालिंदी काय बोलतोस? काय चाललंय तुझं? गप्प राहणं जरा. लाज नाही वाटली तुला? हे असं नीच कृत्य करताना जराही लाज वाटली नाही तुला? कालिंदी तिने काही केलेलं नाही, त्यात तिचा काही दोष नाही. कळलं तुला? अगं काय करतेस तू? तू एक गोष्ट विसरलीस का की आता ते फक्त तुझं सासर नाहीये, माझ्या रेवचंही सासर आहे. विसरलीस का तू? या तुझ्या या अशा नीच वागण्यामुळे ती दुर्गा माझ्या रेवला घराबाहेर काढेल. माझ्या रेववर डूक धरून बसेल. हे लक्षात नाही का आलं? हे विचारात घेतलं नाहीस का तू? कालिंदी तसं काही होणार नाही. तसं विचारलं तर मी दुर्गा मॅडमला जा विचारेन. तिला काही त्रास होणार नाही. तू तिची काळजी नको करू. बरं झालं त्या दुर्गाने तुला तुझ्या नवऱ्याच्या कडूनच हाताला धरून घराबाहेर काढलं. ते तिथून निघालीस, पण इथे बसलीस येऊन कायमची आमच्या उरावर. कालिंदी आपल्या उरावर नाही, आपल्या घरात आली, स्वतःच्या घरात आली. ती लोक काय म्हणतील? काही म्हणणार नाही. नाही असं तुम्हाला वाटतंय? काय सांगणार आहात त्यांना? काय सांगणार आहात? हे बघ कालिंदी, मी लोकांचा कधी विचार करत नाही. कळलं तुला ना? तुम्ही नका करू, पण मी करते ना. मला जायचंय तोंड दाखवायला. मी आई आहे 2 मुलींची, लग्न झालेल्या. अगं पण तिने ते म्हणतील की या कालिंदीने लीलावर काहीही संस्कार केले नाहीत. निर्लज्ज कोडगी आहेस तू. हे इतकं सगळं झालंय. तुझ्या जागी मी असते ना तर हाय खाऊन जीव दिला असता मी. जीव पण माहेरी नसते आले. कालिंदी गप्प बस. तोंडाला येईल ते बोलू नकोस. बोला. अगं तिच्याने बघ ना काय अवस्था झाली तिची. कुठल्या प्रसंगातून जाते ती. तिला दोष देतेस तू? तिला आधार द्यायचा सोडून दोष देतेस तू? मला वाटलं तुम्ही तिचीच बाजू घेणार. इतकं सगळं घडून गेले पण तुम्ही तिचीच बाजू घेताय. तिची बाजू नाही, सत्याची बाजू घेतोय. मुलगी आहे माझी, ती चुकलेली नाहीये. तिचा काही दोष नाही. मी तिची बाजू घेणार, तिच्या बाजूने भांडणार. काय करू मी? तेव्हा काय करू मी या दोघांचं? काय करू मी? बघा चालली ती. कालिंदी बघताय तुम्ही? माझं न ऐकता जाते ती. तुझ्याशी बोलते मी. हे घर माझं आहे, कळलं का? आणि लग्न झालेल्या प्रत्येक मुलीचं घर हे तिचं सासर असतं, बाहेर नाही. ऐकतेस? तुला माझ्या घरात जागा नाहीये. हे माझं घर आहे, आधीच सांगते. नाही तुझे सद्गुणांचे पुतळे बाबा ते आहेतच, पण त्यांच्या घरात तुला राहायचं असेल ना तरी तुला माझंच ऐकावं लागेल. हे बघ कालिंदी, मी तुम्ही ही एक गोष्ट नीट लक्षात ठेवा. हे घर माझं आहे. वहिनी, आज पहिल्यांदा मला कचरा गोळा करायला मज्जा आली. कारण तो कचरा नाहीये, लीलाच्या स्वप्नांची राख रांगोळी आहे. वा 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 वहिनी, काय बोललात तुम्ही. भारी. मला खरं सांगू, तो पोस्टर जाळताना मला थोडी भीती वाटत होती, पण बरं झालं लीलाच्या डोळ्यासमोर जळला. मी काय म्हणते सरू, आपण ना ही राख छान जपून ठेवूया. हो, जपून ठेवायचीच आपण. आणि ती समोर आली ना की डायरेक्ट भस्म. ती सिरियल्स मध्ये दाखवतात ना. बस सरू, सॉरी. आणि लीला समोर आली ना आणि जर ती आपल्या विरोधात गेली की ही राख तिच्या समोर आणायची आणि म्हणायचं, मी म्हणली, जो हमसे टकराएगा वो मिट्टी में, नहीं, मिट्टी में नहीं, राख में मिल जाएगा.
म्हणून कोणाबद्दलही वाईट विचार करायचा नसतो. सरस्वती, लक्ष्मी वरचा बघत असतो बाळा. त्याच्याकडे सगळ्याचा हिशोब असतो. त्याला तरी जरा घाबरा. माझी साडी. सॉरी. हे इतकं सगळं झालंय. तुझ्या जागी मी असते ना तर हाय खाऊन जीव दिला असता मी, जीव. दुर्गा, काय अवस्था करून घेतलीस स्वतःची? अजून किती त्रास करून घेणार आहेस? दुर्गा, सावर स्वतःला. कोणासाठी सावरू मी स्वतःला किशोर? अगं, असं काय बोलतेस माझ्यासाठी? दुर्गा, मी तुला हे अशा त्रासात नाही बघू शकत. हे बघ, ऐक ऐक, तुझ्या मनात काय आहे बोल माझ्याशी. माझ्यावर चिड, रड, काय वाटेल ते कर, पण मोकळी हो दुर्गा प्लीज. मी तुला नाही बघू शकत ग असं. दुर्गा, मला पूर्वीची दुर्गा हवी आहे प्लीज. रडून काय फायदा किशोर? आपलं बात केलं ना आपल्याला सोडून. असंच हळू हळू जीव गेला असेल ना त्याचा किशोर. दुर्गा, तू सोडाच्या आगीने पेटून उठली पाहिजेस. तू अशी विजून जाऊन चालणार नाही. आपल्या दोघांना मिळून एजे आणि लीलाला उद्ध्वस्त करायचंय. तर त्यासाठी मला तुझी साथ हवी आहे. तरच माझ्या पुढच्या प्लॅनला रंग येईल. Damn it, Lila, answer the phone. मला काळजी वाटते तुझी.
आजी आत येऊ. हा या ना, विचारता काय रे बाळांना, या. हो. आजी खरं तर तुला एवढ्या रात्री डिस्टर्ब करायचं नव्हतं, पण आजी घरात जे काही घडतंय ना त्यामुळे खूप अस्वस्थ झाल्यासारखं वाटतंय का? माझी अवस्था काही वेगळी नाहीये. आजी आपण कुठल्या चुकीची शिक्षा देतोय लीलाला मला खरंच कळत नाहीये. आजी आपण काहीतरी करून लीलाला या घरात परत आणायला हवा. आय थिंक जर तू दुर्गा वहिनींशी बोललीस तर कदाचित त्या त्यांचा हट्ट सोडतील. हो आजी. आजी लीलाने आजपर्यंत या घरासाठी आमच्यासाठी काय काय नाही केलंय. आमचा नवीन बिझनेस तिच्यामुळेच तर सुरू झाला. बाबांच्या हॉटेलमध्ये अफरातफर झाली तेव्हा ब्लेम आमच्यावरच आला. बट लीला वॉज द ओनली वन जिने आम्ही गिल्टी नाही होत हे प्रूव्ह केलं. ते असं कधीच कोणाबद्दल वाईट विचार नाही करू शकत. एक्झॅक्टली. आणि हा जो तिच्यावर अन्याय होतोय ना तो नाही सहन होते आजी आम्हाला. आपण तिला काहीतरी करून या घरात आणायला हवा. लीलाचा चांगुलपणा कोणाला तरी दिसलाय त्याचा मला आनंद झाला. का आजी तू प्लीज रडू नकोस. एक लक्षात ठेवा बाळांनो, जी माणसं चांगली असतात ना त्यांच्या बरोबर वाईट कधीच घडत नाही. लक्षात ठेवा. खरं. काही नाही होणार लीला. लीला चांगली आहे. येईल ती या घरात. आपण तिला परत आणूया. हे घर तिचंच आहे. या घरात तिची जागा दुसरं कोणीही घेऊ शकणार नाही. बरोबर. म्हणजे अंतराच्या परत येण्याने हे सगळं घडतंय का? ऐकतेस का? बाहेर ये. तुझी नाटकं बस झाली आता. दरवाजा उघड. लीला. लीला दरवाजा उघड बाळ. ऐकते तुमचं. दरवाजा उघड. हे घर माझं आहे कळलं ना. इथे माझं चालणार आहे. दरवाजा उघड. मला बोलायचं तुझ्याशी. काली तू थांब पप्पा. काय झालं लीलाचं बाबा? हे जे काही नाही, काय झालं, लीला आत बसली आहे ना, तर आम्ही आता सगळे जेवायला बसणार होतो म्हणून तिला बोलवायला आलो, पण ती बाहेरच येत नाही हो, म्हणून कालिंदी हाका मारते तिला. हा एजे तुम्ही बसा ना. मी घेऊन येते लीलाला. ए लीला. लीला ऐकतेस का? हे बघ कोण आलंय. एजे आले तुला भेटायला. ए राजा दरवाजा उघड. सोन्या. कालिंदी तू घेऊन ये. आम्ही बसतो हॉलमध्ये. या 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 तुम्ही या. लीलाचे बाबा मला आत्ताच लीलाला भेटायचंय आणि मला माहिती आहे या रूम मध्ये काय आहे. लीलाच्या लहानपणापासूनच्या चुका भिंतीवर लिहून काढल्यात ना. एम आय राईट? बघितलं. हा म्हणजे लाजच नाही हिला. एजे अहो तुम्हाला लीलाने खोटं सांगितलंय. असं कसं वागेन मी माझ्या मुली बरोबर. नाही नाही हे चूक आहे. मी नाही असं काही केलेलं. मिसेस मोहिते, लीला माझी बायको आहे. तिच्या आयुष्यात जे काही घडलंय आणि जे घडतंय ते मला कळणारच. लीलाचे बाबा तुम्ही यांना इकडनं घेऊन जा. मला लीलाशी बोलायचंय.
आणि तुम्ही इथे असल्यावर ती माझ्याशी फ्रीली बोलणार नाही. सो प्लीज. कालिंदी ये, कालिंदी ये. लीला, लीला मी आहे, दार उघड. लीला प्लीज दार उघड. लीला मी फोन केलं होतं तुला, तू उचलत नाहीयेस. आय एम वरीड. लीला प्लीज ओपन द डोर. लीला. हे काय करतेस तू? हे काय चाललंय लीला? मग काय करू मी? काय करू? मी माझ्यामुळे दुर्गाचं बाळ गेलं. माझं चुकलं. मला शिक्षा व्हायलाच हवी. लीला, जे काय झालं त्यात तुझी चूक नव्हती. स्वतःला ब्लेम करू नकोस प्लीज. मग कोणाची होती? माझी चूक होती. हे बघा, हे दिसतंय तुम्हाला? हे सगळ्या माझ्या चुका आहेत. ही खरी ओळख आहे माझी. हिनं आजपर्यंत फक्त चुका केल्यात. मावशी म्हणते ना, ते बरोबर आहे. मी एकदम अशी धांदरट, धसमुसळी आणि सतत चुका करणारीच आहे. मला काहीच येत नाही दुसरं. मी दाखवू का? इकडे आहे बघा, या इकडे या. हे दिसतंय तुम्हाला? मी सायकल चालवत होते. रेव डबल सीट बसले होते आणि पाडलं मी. रेव किती लहान होती माहितीये का तुम्हाला? हे दिसतंय? पावसाची नवी कोरी चप्पल होती आणि मी माझ्या वेंधळेपणामुळे हरवली ती. एवढं वाईट वाटलं होतं ना मावशीला. अजून या. हे बाजूच्या काकूंची काच माझ्यामुळे फुटली. मलाच बॉल अडवता आला नाही ना, म्हणून फुटली. केवढं नुकसान झालं त्यांचं. अजून दाखवू काय? बघा इकडे. थांब प्लीज, स्टॉप. काय मी जे खरं सांगते, हे बघताय का तुम्ही? मी फक्त चुकाच करते. तुम्हाला माहितीये, मावशीला असं वाटायचं की जर एक चूक मी अशी 100 वेळा लिहून काढली ना तर कदाचित मी सुधरेन. पण कुठे काय? ते बघताय ना तुम्ही, अख्खी रूम भरली माझ्या चुकांनी. पण मी अजूनही तशीच वेंधळी, गोंधळ घालणारी, चुका करणारीच आहे मी. मला वाटतंय ना, हे एवढं सगळं झाल्यावर ना हाय लागून मी मरून गेलं पाहिजे. बस बस लीला, असं पुन्हा कधी बोलायचं नाही, कळलं? आणि मला सांग, मिसेस मोहिते तू मरून जा असं बोलले होते तुला? लीला, मी तुला काहीतरी विचारतोय. लीला, आन्सर मी, प्लीज सांग. आशा बोलल्या तुला त्या? नाही ते असं म्हणजे रागाच्या भरात चुकून. लीला, हे चुकीचं आहे आणि ह्याला कुठलं एक्सप्लेनेशन होऊ शकत नाही. बस इथे. लीला, हे बघ, माझ्यासाठी तू महत्वाची आहेस. तुला काय वाटतं ते माझ्यासाठी महत्वाचं आहे. दुसरं कोण काय बोलतात त्याच्याने मला काही फरक पडत नाही. तू बस इथे, मी आलो.